नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूजमध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश अनंता भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। भिवंडी तालुक्यातील वलगाव येथे स्वर्गीय भगवान शेठ व स्वर्गीय मधुकर शेठ मंगल कार्यालयात या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निलेश भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा, भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर तारिक अब्दुल बारी मोमिन, भाजपा क्रीडा आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी निलेश अनंता भोईर यांच्या शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला, तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी निलेश भोईर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। परिवारातील त्यांचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट सगळ्यांचं हार्दिक स्वागत करून फुलासारखे बहरत राहो आयुष्य तुमचे, वांछेल तेथे राहो प्राणी जात। विश्व वंदनीय माऊलींना वंदन करून अखंड हिंदुस्थानच्या राज्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या पद मातोश्री आशीर्वाद देत आहे। जगातील सर्वात मोठा आशीर्वाद मातोश्री देत आहे। वक्त जर का असेल ना घरात दरवाजाची कडी तुमची बायको नाही, प्रत्येक दिवसा घडीत आपल्याला ती गोष्ट लक्षात येते। आपला समाज खूप मोठा आहे, आपली संस्कृती मोठी आहे, म्हणून आपल्या पतिरायाच्या पुढील आयुष्यासाठी मनोकामना करत आहेत, त्यांना आशीर्वाद देखील देत आहेत। आजच्या ह्या मंगलश्री आवाज सर्वजण त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, भरभराट, यश आणि समृद्धीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया। वाढदिवसाचा हा पारिवारिक वेळचा बाबा व्यासपीठावर करूया। दिलीप पाटील साहेब यांना विनंती आहे, आपण देखील या। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर निलेश भाऊ, हॅपी बर्थडे टू यू। आजच्या वाढदिवसाने आजच्या शुभदिनी त्यांना आपण त्यांच्या परिवाराला त्यांना चांगलं आयुष्य लाभू दे। त्यांना पित्याचं छत्र खूप कमी मिळालं, पण आईचं छत्र आहे, त्यांच्याकडून आईची सेवा चांगली करू दे, त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा वाढदिवसाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संजय गाडीला आले आहे। आपला सर्वात दुःख राज्य सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत। आपण मनापासून हार्दिक स्वागत। माझा आशीर्वाद या गावावर आहे, राहतो एकच धर्म, जगाला प्रेमाने पावे। आयुष्यामध्ये तारीख मोठी सर, हॅपी बर्थडे टू यू। उपमहापौर साहेबांच्या शुभास्ते त्यांच्या वतीने केक कापून, नगरसेवक साहेबांच्या वतीने केक कापून मोठेगाव निलेश भोईर साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपलं हार्दिक स्वागत। सर्वांना विनंती, जय बजरंग। माननीय श्री हैप्पी बर्थडे टू यू। जहाँ के सारे नजारे सहर्ष हार्दिक स्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे। दिवसागणिक आपली प्रगती होत आहे। हार्दिक अभिनंदन। त्यांना पुढील परिवाराच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत। आपण माती नक्कीच निलेश भोईर साहेब त्यांच्या समवेत आपण पाहत आहोत। माजी सभापती याचवरचे सुपुत्र पंचायत समितीचे एक उत्तुंग नेतृत्व करणार आहे। त्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। आपल्या सर्वांचं
मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. स्वागत हा मित्रपरिवार युवक वर्ग उपस्थित झाले आहेत. आमचं सहर्ष हार्दिक स्वागत. गणपती आणि बैलगाडा शर्यतीतील हे मोठं नाव आपण पाहतोय. ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष त्यांच्या शीतलजी पवार परिवारच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आप जो साल हर साल के दिनों पर वेलकम. आता बाळासाहेबांच्या वतीने भिवंडी लोकसभेच्या वतीने विवेक बोरी साहेबांना 12 दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. आप जो साल हर साल के दिनों 50,000 भगवान श्रीकृष्ण राधाकृष्णाची ही प्रतिमा भेट दिली जात आहे. मुलींचं मुली परिवाराच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. माननीय श्री नरेशजी मस्के साहेब व्हिडिओ कॉल द्वारा या ठिकाणी जोडले गेले आहेत. त्यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि श्री नरेशजी मस्के साहेब आपण व्हिडिओद्वारे या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आपलं मनापासून हार्दिक आभार. जेव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना देखील एक जवळचे मित्रांचे संबंध असणारे विजय मागचा उद्देश आहे. अतिशय सुंदर हा गिफ्ट आहे आणि त्याची निवड केली आहे. नरेश भोई यांचा 36वा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त खास करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित काँग्रेस आयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय चंद्रसिंहजी पवार, उपस्थित माजी सभापती विद्यार्थी भोई साहेब, सर्व सन्माननीय आणि आपण सर्वजण या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. सर्वात प्रथम मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून निलेश भोईर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि त्यांना आई शिवमातेच्या कृपा आशीर्वादाने निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतोय आणि त्यांच्या मनातील काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. सहकारी मित्र तसेच भिवंडीचे तालुक्याचे अध्यक्ष निलेशजी भोईर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी पंचायत सभापती भोईर साहेब, माझ्यासोबत आलेले धनाजी बांगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपिनजी भावारे, दुर्गेशजी नाईक, उपस्थित आपण सर्व, आपल्या सर्वांकडनं मी या ठिकाणी निलेश भोईर यांना मनापासून त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो. आणि आताच खासदार साहेब आमचे आता तालुका अध्यक्षांच्या नेमणुका पण बाकी आहेत, तर त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो की त्यांना परत जबाबदारी दिली जाईल तालुका अध्यक्षपदाची. आपलं काम, आपलं संघटन असंच त्या ठिकाणी वाढत राहावं ही या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. भिवंडी तालुका काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष, माझे परम मित्र आदरणीय निलेश भोईर यांचा वाढदिवस आहे. मी खरोखर त्यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना सुख समृद्धी तर आहेच, परंतु जनतेची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई एकविराच्या मी प्रार्थना करतो. खरोखरच मगाशी सांगितलं को कुठलाही राजकीय वारसा नसताना आज ते भिवंडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. म्हणजे त्यांची अपार मेहनत आहे. आपण जर कुठली मनात इच्छा पकडली आणि तो जर निर्धाराने काम केलं तर आपण काहीही करू शकतो. याचं खरं तंतोतंत उदाहरण म्हणजे निलेश भोईर. खरोखरच म्हणतात की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, पण माझा तिथून त्याच्याशी संबंध आला. एक माझ्या लहान भावासारखा आहे. खरोखरच अतिशय प्रेमळ, कुठेही कधीही बोलवलं, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तो हजर राहणार. आम्ही कुठल्याही, मी जरी भारतीय जनता पार्टीचा असलो तरी आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षभेद मानत नाही, कारण सगळ्यात पेक्षा महत्वाचं या जीवनात जर काय असेल तर ती म्हणजे दोस्ती आहे. आणि म्हणून आपण सर्वांनाच मी विनंती करतो की सगळं राजकारण बाजूला ठेवून नेहमी आपण एकमेकांशी चांगले संबंध ठेवा. ज्यावेळेस इलेक्शन येतील त्यावेळेस इलेक्शनचा प्रचार करा, परंतु आपले संबंध दोस्ती ही टिकवा.
प्रत्येक जण स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो, पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी जगतो त्यालाच खरं जगणं म्हणतात। आणि अशाच प्रकारचा एक समाजाची एकनिष्ठ, समाजाशी नाळ बांधलेला नेता म्हणून आपण निलेश भोईर यांना नेहमीच एक मानाचं स्थान देतो। अशाच प्रकारची जनतेच्या सेवा त्यांच्या हातून घडत राहो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज माझा वाढदिवस सुवर्ण दिवस म्हणून आज साजरा केला जातो। गावातली प्रतिष्ठित मान्यवर, राजकीय मान्यवर, सर्वपक्षीय नेते तिथे उपस्थित होऊन मला आज जो आशीर्वाद दिले, तर मी आताच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो हीच त्यांची सदिच्छा भेट म्हणून घेतली आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता TV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।